तिकडे अमेरिकेच्या किनारपट्टीवरती बॉम्ब सायक्लोन येऊन धडकलेलं असताना भारतामध्ये सुद्धा बंगालच्या उपसागरामध्ये एक वादळ निर्माण होताना दिसते। हे वादळ 22 ते 23 तारखेला किनारपट्टीवरती धडकेल असा अंदाज आयएमडीने वर्तवलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये थंडीची लाट आलेली असली तरी सुद्धा राज्याच्या काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा सुरूच आहे। यातच आयएमडी कडून पुन्हा एकदा अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, हा सुद्धा या चक्रीवादळामुळे। आता हे चक्रीवादळ भारताच्या किनारपट्टीवरती किती प्रभाव पाडणार याबाबत आयएमडी कडून अजून काही स्पष्ट करण्यात आलेलं नाही, पण जर का हे चक्रीवादळ बंगालच्या किनारपट्टीकडे सरकलं तर मात्र महाराष्ट्रावरती याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याच्यामुळेच आज आपण माहिती घेणार आहोत बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होत असलेल्या या चक्रीवादळाची। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। हिवाळ्याची चाहूल लागलेली असली तरी सुद्धा देशातील काही राज्यांमध्ये अधूनमधून पाऊस पडताना दिसतोय आणि त्यातल्या त्यात जी दक्षिणेकडची राज्ये आहेत त्या ठिकाणी तर याच काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो, तो सुद्धा ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे। ज्यावेळेस ईशान्य मोसमी वारे याच्यामुळे पाऊस पडतो त्याच्या वेळेस हिंदी महासागर जो आहे तो ॲक्टिव्ह होतो आणि म्हणूनच ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथे चक्रीवादळ निर्माण होतात। गेल्या काही वर्षांशी जर का तुलना केली तर यावर्षी तुलनेने कमी चक्रीवादळ निर्माण झालेली आहेत। दाना हे एकमेव चक्रीवादळ इतक्या दिवसांमध्ये आपल्याला आलेलं दिसून येते। आता बघा, ही चक्रीवादळ का निर्माण होतात हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। एखाद्या ठिकाणी जर का तापमान जास्त झालं आणि इतर भागामध्ये ढगाळ वातावरण असेल किंवा अन्य काही कारणांमुळे तापमान जर का कमी झालं तर हा तापमानातील फरक भरून काढण्यासाठी हवा जोरामध्ये व्हायला लागते। आता येथे हवा तापते, वातावरणाच्या वरच्या भागामध्ये जाते आणि खाली जमिनीवर किंवा पाण्याच्या पृष्ठभागावरती कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं आणि या क्षेत्राची तीव्रता वाढत गेली तर मात्र या ठिकाणी वादळाचा जन्म होतो। म्हणजे हे समजून घ्या की ह्या पृष्ठभागावरती जर का हवा गरम झाली तर ती गरम झालेली हवा वर जाते आणि अशा वेळेस इथं जी काही स्पेस निर्माण होते ही स्पेस भरून काढण्यासाठी अजून आजूबाजूने हवा त्या ठिकाणी येते, हे सुद्धा गरम होते, ती वर जाते आणि हे चक्र ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस चक्रीवादळाची निर्मिती होते। आता ही जी एकूण प्रोसेस आहे ही एका दिवसामध्ये होते का तर बिलकुल तसं होत नाही। ही सर्व प्रोसेस जी आहे चक्रीवादळ निर्माण होण्याची ही 240 ते 250 तासांपर्यंतची असू शकते। हवामान विभागाच्या अंदाजानुसार 21 नोव्हेंबर पासून अंदमान आणि निकोबार बेटाच्या दक्षिण भागामध्ये हे चक्रीवादळ सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि हे चक्रीवादळ 22 ते 23 नोव्हेंबरला अधिक गतिमान होईल आणि या चक्रीवादळामुळे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊन जोरदार पावसाची शक्यता नाकारता येत नाही। या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा श्रीलंकेला बसणार असल्याचं सुद्धा हवामान विभागानं म्हटलेलं आहे। आता हवामान विभागाने जी काही माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार राज्यामध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत। पहाटे आणि सायंकाळी यासोबतच रात्री गारठा असला तरी सुद्धा दुपारी मोठ्या प्रमाणामध्ये उकाडा जाणवतोय आणि हे सर्व येणाऱ्या वादळाची चाहूल आहे। आता हे चक्रीवादळ जर का आलं तर चक्रीवादळाची श्रेणी ही त्याच्या गतीनुसार ठरत असते। म्हणजे तीव्र चक्रीवादळ जे असतं म्हणजे सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म ज्याला म्हणतात त्यावेळेस 90 ते 124 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने वारे वाहतात आणि या वाऱ्यांमध्ये घरांचं, पिकांचं, झाडांचं नाममात्र नुकसान होतं। अतितीव्र चक्रीवादळ जे आहे म्हणजे व्हेरी सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म याच्यामध्ये 125 किलोमीटर ते 164 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने वारे वाहतात आणि लक्षात येण्या इतपत नुकसान होत असतं। सुपर सायक्लोन जे आहे याच्यामध्ये 165 ते 224 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने वारे वाहतात, छपरे उडून जातात, वीज पुरवठा खंडित होतो, जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि मालमत्तेचं सुद्धा नुकसान होतं। मे ते जून आणि ऑक्टोबर नोव्हेंबर हे तीव्र चक्रीवादळांसाठी ओळखले जाणारे महिने आहेत। आता येणारं जे वादळ आहे हे तीव्र असेल, अतितीव्र असेल की सुपर सायक्लोन असेल हे आयएमडी कडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही। आता जर का हे चक्रीवादळ आपल्या किनारपट्टीवरती येऊन धडकलं तर या वर्षी या सीझनमध्ये आलेलं ते दुसरं चक्रीवादळ असणार आहे। याच्या अगोदरचं दाना चक्रीवादळ आलं होतं त्याच्याविषयीचा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ ऑलरेडी बोलबिडूवरती केलेला आहे। आता जर का हे चक्रीवादळ निर्माण झालं तर मात्र त्याला फेंगल किंवा फिंजाल असं नाव दिलं जाईल। हे सौदी अरेबियाने दिलेलं नाव आहे। जे काही देशांची संघटना आहे त्या देशांच्या संघटनेमध्ये अल्फाबेटिकली त्या देशाचा नंबर लागतो, त्यांनी ऑलरेडी लिस्ट दिलेली असते। आता यावेळेस सौदी अरेबियाचा नंबर आहे आणि त्यांनी त्याला फिंजाल असं नाव दिलेलं दिसून येतं। त्याचं स्पेलिंग FENGAL जरी असलं तरी सुद्धा त्याचं प्रोनाउन्सिएशन फिंजाल असं आहे। आता श्रीलंकेवरती ह्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होईल असं
आपल्या IMDनं म्हटलेलं आहे. IMDने हे सुद्धा म्हटलेलं आहे की हे सायक्लोन जर का तयार झालं तर त्याचा लँडफॉल हा श्रीलंकेच्या उत्तर भागावरती झालेला असेल. म्हणजे श्रीलंकेचा उत्तर भाग जरी म्हणला तरी सुद्धा भारताच्या दक्षिणेकडील राज्यांवरती याचा प्रभाव दिसेल. म्हणजे तमिळनाडू घ्या किंवा केरळ घ्या, आंध्र प्रदेश या भागामध्ये याचा आपल्याला परिणाम झालेला दिसून असेल. कदाचित महाराष्ट्रावरती सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ते म्हणजे नेमकं हे काय तीव्रतेचं चक्रीवादळ असेल हे काही त्यांनी स्पेसिफिकली सांगितलेलं नाही आहे. पण या काळामध्ये जी काही चक्रीवादळं निर्माण होतात या चक्रीवादळांमुळं आंध्र प्रदेशचा उत्तरेकडचा भाग, ओडिसा, वेस्ट बेंगॉल यासोबतच बांगलादेशचा जो भाग आहे तिकडचा भाग आणि आपली संपूर्ण दक्षिणेकडची जी राज्य आहेत या सर्वांवरती परिणाम होतो. महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा जो भाग आहे इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात याचा परिणाम झालेला दिसून येतो. आता हे तुम्ही चेक कुठे कराल, नेमकी परिस्थिती आजच्या दिवशी काय आहे आणि उद्या काय असू शकेल? तर आपण नेहमीच सांगतो की IMDच्या वेबसाईटवरती जावा. तुम्ही जर का गुगलवरती IMD असं जर का टाईप केलं तर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची वेबसाईट जी आहे त्याची तुम्हाला तिथे लिंक दिसेल. त्याच्यावरती सॅटेलाईट या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करा. सॅटेलाईट या ऑप्शनवरती जर का तुम्ही क्लिक केलं तर भारताचा ब्लॅक अँड व्हाईट एक्सरे टाईप तुम्हाला नकाशा दिसेल आणि खाली श्रीलंकेच्या आसपास नेमकी परिस्थिती काय आहे ते तुम्हाला दिसेल. आजच्या दिवशी जर का तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ढगांची गर्दी झालेली दिसून येईल आणि त्याला एक राऊंड शेप सुद्धा आलेला तुम्हाला दिसून येईल. येणाऱ्या काळामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे ते सुद्धा तुम्ही तिथं चेक करू शकता. आता काळजी काय काय घ्यावी तर जर का शेतकरी बांधव आहेत त्यांचं जर का शेतामध्ये काही पीक असेल म्हणजे सोयाबीन वगैरे काढून ठेवलेलं असेल त्याने तर ते झाकून ठेवायला काही हरकत नाही आहे. यासोबतच इतर जी काही शेतीची कामं आहेत ती लवकरात लवकर उरकून घ्यावीत. तुम्ही काढलेली पिकं भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी हे या ठिकाणी तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.